कलासक्त स्टुडिओ मांडे दीर्घ साळुंखे यांचा हा कलासक्त स्टुडिओ नवनवीन कलाकारांना गाण्याची संधी देऊन एक माध्यम देऊन कोल्हापूरच्या मातीतील कलाकार घडवण्याचं काम करत असतो. आणि हा भक्तिरसाने ओथंबलेला हा कार्यक्रम आपण आज इथं सादर करीत आहोत. एनडी स्टुडिओ दिनकर साळुंखे सरांच्या कलासक्त स्टुडिओच्या माध्यमातून. मंडळी, भक्तिरस थिएटरला कार्यक्रम मला वाटत नाही कोल्हापुरात कोणी केलेला आहे. या ठिकाणी एकसेबडकर एक कलाकार आहेत. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आहेत आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाईल आणि आपल्या कलासक्त स्टुडिओसुद्धा पुढं भरभराट होईल अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील हे गीत आता यानंतर आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाची कथा नाही तर नायिकेची व्यथा या गीतातून आपल्याला दिसून येते. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात वारंवार येत असतात, पण अशा प्रसंगाला सामोरं जाऊन एक यशस्वी जीवन आपल्याला जगायचं असतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. आपल्यासमोर येत आहेत श्रद्धा मॅडम.
उन्हात गाया मनात छाया कशी समजावू वेडी माया उन्हात गाया मनात छाया कशी समजावू वेडी माया युग युग सरली डोळे भरले युग युग सरली डोळे भरले आशेची कळी कधी फुलली नाही साधी पोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही अरे मन मोहना रे मोहना रे मोहना कळली देवा तुला राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही अरे मन मोहना रे मोहना रे मोहना थँक्यू. मीरेचं दुःख जे होतं ते फक्त मीरेलाच माहीत होतं. कृष्णाचं हे अतोनात प्रेम होतं, पण हे मीरेपर्यंत पोचवणार कोण? राधा आणि मीरा या कृष्णाचे दोन विचारच म्हटलं तरी सुद्धा काय त्यात वावगं समजायला काही हरकत नाही आहे.